छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? मराठा आरक्षणावरून बॅनरबाजी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर उल्लेख। कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणातील ग्रामस्थ आणि प्रशासनाचा वाद मिटला। प्रशासनाविरोधात सोमवारी काढला जाणारा मोर्चा कुरडू ग्रामस्थांनी रद्द केला। खासदार संजय राऊतांना सिंदूर शब्द बोलण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत। उद्धव ठाकरेंनी भारत पाक सामन्याला विरोध केल्यानंतर खासदार नरेश म्हस्केंची टीका। बीडच्या आष्टी तालुक्यातील चिखली गावात आमदार सुरेश धस यांची पेढेतुला। विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा विजय झाल्यानंतर चिखली गावात जंगी स्वागत, बैलगाडीतून धस यांची मिरवणूक काढली। काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या व्होट चोरीच्या आरोपांना मुंबई काँग्रेसकडून समर्थन, काँग्रेसकडून दादर कबूतरखान्याजवळ आंदोलन। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी जालन्यात उपोषणाला बसणार, आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार। वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचा स्थापन दिवस आणि पदवीदान समारंभ, मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान। नागपुरातील अशोक चौकात चक्क घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल गेल्याचा प्रकार, घर मालकाला यापासून काही अडचण नाही, NHAI कडून हे घर हटवण्याची मागणी। कल्याण शीळ मार्गावरील पलावा पूल अवघ्या 2 महिन्यातच खड्डेमय, 72 कोटी खर्च करून 4 जुलै रोजी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंच्या हस्ते उद्घाटन, पुलाच्या कामाच्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी।